हा, आता सांग काय झालं? नानीजी, यांनी शन्याला कुणाल बरोबर पाहिलं. बाई मग? काय नाही, जबरदस्त धक्का बसलाय यांना. मला आता खूप काळजी वाटून राहिली यांची. तू कशाला काळजी करतेस? नाही म्हणजे मला समजू शकतं की गुरुनाथला खूप जबरदस्त धक्का बसला असेल आणि त्यामुळे तुला काळजी वाटतेय, पण त्यालाही थोडे चटके सहन करू देत ना. नाहीतर त्याला कसं कळणार त्यांनी किती मोठी चूक केली आहे? पण नानीजी, यांना जेव्हा खरं कळेल तेव्हा काय होणार आहे? तू का नको त्या गोष्टींचा विचार करतेस? नेहमी सकारात्मक विचार करावा. आणि मला विचारशील ना तर ही कृष्ण नीती आहे. म्हणजे काहीतरी चांगलं घडवायचं असेल तर आपल्याला 4 गोष्टी अशा करायला लागतात. आणि आपण हे सगळं फक्त तुझ्या आणि गुरुनाथच्या संसारासाठी करतोय की नाही? नको काळजी करूस. मी मसाला घेऊन येते, आपण पुड्या भरायला घेऊया. तोपर्यंत भलता विचार करायचा नाही. आलेच मी. अरे गुरु, कुठे आहेस तू? येतोयस ना ऑफिसला? खूप मीटिंग्स लाईन अप आहे आज. गुरु, हे गुरु रडतोयस की काय? अरे सांगायची लाज वाटते यार मला. गुरु काय झालं? त्या मुलीसाठी एवढं इतकं केलं मी, एवढं जीवापाड प्रेम केलं जिच्यावर. तिच्यासाठी मी राधिका आणि अथर्वलाही दूर ठेवलं. तिने असा विश्वास मोडावा माझा. गुरु काय बोलतोय? जरा नीट बोल ना. अरे फसवलं तिने मला. अरे गुरु, तू रडू नकोस यार. तू ना शनायाच्या बाबतीत खूप इनसिक्युअर फील करतोयस. अरे विनाकारण संशय घेतोयस तिच्यावर. आता त्याचा काही विचार करू नकोस, लगेच ऑफिसला ये. माझा संशय खरा ठरला. आजही ती त्या पोराला भेटायला गेली होती. मला काय कारण सांगितलं? आईला बरं नाहीये, त्याच्यासाठी 1 लाख रुपये हवेत. आणि तू दिलेस? अरे मग काय करू? आईचं कारण दिल्यानंतर देतोच नाही यार आपण. हो, तुझं पण बरोबर आहे. तू एक काम कर ना, तू डायरेक्टली शनायाला विचार ना की हे सगळं काय आहे ते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.